गणपती बाप्पासाठी आज आपण बनवत आहोत पनीर गुलकंद मोदक. 200 ग्रॅम पनीर, 100 ग्रॅम इथे घेतले मिल्क पावडर, 30 ग्रॅम पिठी साखर आहे, 200 ग्रॅम इथे मी मलाई पनीर घेतले, त्याचे पीसेस करायचे, मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे. अर्धा कप मिल्क पावडर, पाव कप घातलेलं आहे पिठी साखर, त्याच्यामध्ये 1 टीस्पून जायफळ वेलची पावडर, 1 टेबलस्पून तुपामध्ये मिक्सरला ग्राइंड केलेलं हे बॅटर टाकायचं आहे आणि मंद गॅसवरती हे घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे. घट्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे 2 फक्त ड्रॉप पिंक कलरचे. पनीर गुलकंद नाव आहे त्यामुळे याच्यामध्ये पिंक कलर ॲड केलेला आहे. कलर नको असेल तर तुम्ही नाही टाकलात तरीसुद्धा चालेल. आता हे पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती कमीत कमी 1 तास थंड करायचं आहे. हे थंड झाल्यानंतर हे जे बॅटर आहे हे एकदम घट्ट होतं. जर तुम्हाला घाई असेल तर हे बॅटर जरी 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं तरी हे लगेच घट्ट होतं. त्यातलं पाव बॅटर काढून घेतले, त्यामध्ये 1 टेबलस्पून गुलकंद, आवडत असेल तर ड्रायफ्रूट चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मोदक साचा घेतलेला आहे, त्यात थोडंसं तुपाचा हात लावलेला आहे. थंड झालेलं हे पनीरचं बॅटर त्यामध्ये टाकायचं आहे. डेकोरेशनसाठी थोडंसं मी इथे रोजचे पानं लावून घेतली होती, पेटल्स लावून घेतले होते. अशी कॅव्हिटी बनवली आहे, त्याच्यामध्ये हे गुलकंदचं बॅटर आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे. अप्रतिम चवीचं असं हे पनीर गुलकंद मोदक तयार होतात. जर तुम्हाला गुलकंदचं बॅटर नको असेल तर डायरेक्ट तुम्ही पनीरचं चाळ आतमध्ये टाकू शकता. रेसिपी आवडली तर लाईक करा.